लग्नानंतरच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात धनंजय जोरजोराने नंदिनीला आवाज देत. एवढ्यात नंदिनीची आई येऊन धनंजयला म्हणते, कशाला तिला हाक मारताय? ती गेली आहे तिच्या मित्राकडे. तुमचा तो व्हिडिओ बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी. यावर धनंजय म्हणत, तुझा तो नालायक जावई व्हिडिओ बनवायचा, मी नाही. म्हणजे तुला पीपीटी म्हणायचं आहे का? यावर शारदा स्वारी असं म्हणते. शारदा म्हणत असते, मला ना चटकन ते नाव आठवलं नाही. त्यानंतर शारदा धनंजयला नाश्ता करायला घेऊन जात असते. नंदिनी इकडे काव्याला भेटायला आपल्या घरी आलेली असते. नंदिनीला बघून काव्या धावत जाऊन नंदिनीला मिठी मारते. नंदिनीला बघून पार्थ म्हणत असतो, तुम्ही कशा काय आलात नंदिनी? नंदिनी म्हणत असते, ते उद्या परीक्षा आहे ना काव्याची, तिच्यासाठी नारळाच्या वड्या केल्या होत्या, म्हटलं तिला देऊयात. असं म्हणून नारळाच्या वड्या काढून नंदिनी काव्याच्या हातामध्ये देते. नंदिनीचं लक्ष मात्र जीवाकडे असतं. जीवा सुद्धा रागानेच नंदिनीजवळ बघत असतो. हे बघून काव्या म्हणते, नंदिनी ताई मला ऑल द बेस्ट करायला आली आहे, मला भेटायला आली आहे. हे पटलंय मला पार्थ, पण तिची नजर मात्र दुसऱ्याच कुणाला तरी भेटायला आली आहे, नाही का? यावर पार्थ सुद्धा हो असं नंदिनी म्हणत असते. अरे वा, तुमच्या दोघांचं आता सगळ्यावर एकमत व्हायला लागलं. पार्थ म्हणत असतो, बरं झालं तुम्ही आलात, यांची परीक्षा आहे उद्या, मी सोडायला जाणार आहे. बॅग भरायची आहे कलेक्टर मॅडमची. त्यानंतर पार्थ, मी आलोच असं म्हणत तेथून निघून जातो. काव्या कुणेनेच नंदिनीला जीवाजवळ जा म्हणून सांगत असते. नंदिनी हो असं म्हणते आणि ती जीवाजवळ जाणार एवढ्यातच जीवा तेथून रागानेच निघून जातो. हे बघून नंदिनीला खूप वाईट वाटतं. काव्या नंदिनीजवळ येते आणि म्हणते, दुखावलाय जीवा, पण तू नको काही काळजी करूस ताई, ठीक होईल सगळं. तू पण काय ग ताई, बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास आणि स्वतःच्याच माणसाला दुखावून बसलीस? ठीक आहे चल, फार विचार करू नको. हे बघ, देशमुखांच्या सुना आहोत आपण. देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला माहीत असणार आहे? नंदिनी सुद्धा हो असं म्हणते. काव्या म्हणते, बोल तू, टेन्शन नको घेऊस. असं म्हणत काव्या नंदिनीला आधार देत असते. दुसरीकडे धनंजय नंदिनीच्या रूममध्ये असलेल्या जीवाच्या सर्व वस्तू, जीवाचे फोटोज हे सगळं फेकून द्यायला जात असतो आणि शारदा त्याला अडवत असते. धनंजय म्हणत असतो, ही घाण इथे आलीच कशी? शारदा म्हणते, जीवाने ह्या सगळ्या वस्तू गुड्डूकडे दिल्या होत्या आणि गुड्डू जाताना त्या वस्तू नंदिनीकडे सोपवून गेला. धनंजय म्हणत असतो, परंतु नंदिनीने हा कचरा बाहेर का नाही बरं टाकला? शारदा म्हणते, हेच, नंदिनीने वस्तू टाकून दिल्या नाहीयेत, जपून ठेवल्यात. अजूनही कळत नाहीये का तुम्हाला? तुम्ही जरी लाख प्रयत्न केलेत ना, तरी सुद्धा आता उशीर झालेला आहे. नंदिनी आता मनाने मोहिते राहिलेली नाहीये, देशमुख झालीये. नंदिनी जीवा देशमुख. नंदिनी इकडे देवाच्या समोर जाऊन देवाला नमस्कार करत असते. नंदिनी म्हणत असते, देवा, मनाने तर मी या घरात परत आली आहे. जीवा आणि माझ्यातला अबोला मिटेल यासाठी काहीतरी कर बाप्पा. इतक्यात तेथे मानिनी येते. मानिनी म्हणते, देव ऐकतोय बरं का? मानिनीला बघून नंदिनीला खूप आनंद होतो. नंदिनी लगेचच आई असं म्हणून मानिनीला घट्ट मिठी मारते. मानिनी म्हणत असते, आता या घराला पूर्णत्व आलं. मोठ्या टूरवरनं विक्रम घरी आलेत. काव्य आणि पार्थ तर काय घरीच होते. माझा लाडका जीवा परत आला आणि आता माझी लाडकी नंदिनी सुद्धा घरी परत आली. मला खात्री होती नंदिनी, जीवा घरी आल्यावर तू फार काळ तुझ्या माहेरी नाही राहू शकत. खरं सांगायचं तर जीवा जेव्हा एकटा घरी आला ना, तेव्हाच आम्हाला आवडलं नव्हतं. त्याच्याच बरोबर का नाही आलीस ग? काय चुकलं जीवाचं? गेले 21 दिवस त्याने प्रत्येक गोष्ट केली ना ग तुझ्यासाठी, तरी सुद्धा आपल्या या घरी येताना पावलं का अडखळली असतील? मानिनी म्हणते, तू सामान नाही आणलंयस म्हणजे तू कायमची परतून आलेली नाहीच आहेस. मानिनी नंदिनीला समजावून सांगत असते. त्यानंतर मानिनी चहा टाकायला जात असते. एवढ्यातच मानिनी म्हणते, अरे देवा. नंदिनी म्हणते, आई काय झालं? मानिनी म्हणते, अगं जीवा बघ ना, कुठेही पसारा करत असतो. आता बॅग कुठे ठेवलाय बघ त्याने. आता याचा पसारा आधी आवरू की चहा आधी टाकू तेच कळत नाहीये. नंदिनी म्हणते, तुम्ही चहा टाका आई, पसारेवाल्याचा पसारा आवरायला मी आहे ना. त्यानंतर नंदिनी जीवाची बॅग घेते आणि जीवाच्या रूमच्या दिशेने जात असते. नंदिनीला जात असताना जीवाबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात. पार्थ इकडे कपडे भरून झाल्यानंतर बॅग बंद करायचा प्रयत्न करत असतो. एवढ्यात येथे काव्या येते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, सुटकेसवर बसा ना, तुमच्या वजनाने ती बॅग खाली जाईल आणि चैन लागेल. यावर काव्या म्हणते, काय म्हणालात तुम्ही? काय चाललंय तुमचं? मला कळतच नाहीये, तुम्हाला बॅग भरणं कधी जमणार आहे हो देशमुख? प्रत्येक वेळी मी बॅगवर बसायचं, मग बॅगची चेन बंद होणार आहे का?
माझं वजन इतकं वाढलंय की माझ्या वजनाने बॅगची चैन बंद होईल. काय भरता ना तुम्ही बॅगमध्ये प्रत्येक वेळी? असं म्हणून काव्या ती बॅग खोलते आणि हसूनच पार्थकडे बघू लागते. पार्थ सुद्धा गालातल्या गालात हसत असतो. पार्थने बॅगमध्ये काव्याचा बोका सुद्धा भरलेला असतो आणि म्हणूनच बॅग काही बंद होत नसते. काव्या लगेच आपल्या बोक्याला हातामध्ये घेते आणि म्हणते, बरं का मिस्टर बोकुडी, अरे कसं आहे ना, तू कितीही माझ्यापासनं हसू लपवायचा प्रयत्न केलास तरी मला कळतं तू हसतोयस ते. त्यानंतर काव्या आपल्या हातामधील बोक्याला खाली ठेवते आणि पार्थच्या जवळ जाऊन पार्थला म्हणते, कसं आहे ना देशमुख, पाऊस पडल्यानंतर पाऊस आपल्याला दिसत नाही, पण ओलसर जमीन दिसते, हवेतला ओलावा जाणवतो. अगदी तसाच तुमचा माझ्यावरचा राग गेलाय हे तुम्ही बोलून दाखवत नसलात तरी सुद्धा तुमच्या कृतीतनं कळतं मला. कसं आहे ना देशमुख, तुम्ही कितीही माझ्यापासनं तुमचा स्माईल लपवायचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा या स्माईलच्या रेषा मला दिसतात. हो. पुढे काव्या म्हणते, देशमुख, आता एकच प्रार्थना आहे माझी देवाकडे. आपल्या नात्यातला एक एक ओरखडा जसा हळूहळू पुसला जातोय ना तसंच नंदिनी आणि जीवाच्या नात्यातही होऊ देत. त्यांच्याही नात्यातल्या जखमा हळूहळू भरल्या जाऊ देत. दुसरीकडे जीवा इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो. जीवाला नंदिनी आल्याचे क्षण सारखेच डोळ्यासमोरून जात असतात. नंदिनी जीवाच्या रूम जवळ येते. बॅग आणि बॉटल ती एका साईडला ठेवते आणि दरवाजावर जोराने नॉक करून ओ पसारेवाला असा आवाज देत असते. नंदिनी म्हणत असते, मी आली आहे, उघडा ना दार. चकाचक बाई आली आहे तुमचा पसारा आवरायला, उघडा ना दार. हे बघा, हे असं दार लावून माझ्यावर रागवून कसं चालेल? तुम्ही दार उघडा, तुम्ही आत आहात माहितीये मला. नंदिनी जोरजोराने पसारेवाला पसारेवाला असा आवाज देत असते. नंदिनी म्हणत असते, किती भाव खाता हो तुम्ही, काहीतरी बोला ना. जीवा हळूहळू दाराच्या दिशेने जात असतो. दाराजवळ जाऊन तो उभा राहतो. नंदिनी म्हणत असते, पसारेवाला, अहो बोला ना माझ्याशी, अहो निदान माझ्या आवाजाला ओ तरी द्या. जीवा आपल्या कानांवर हात ठेवतो. नंदिनी म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझं बोलणं ऐकण्यासाठी दारापाशी आलायत. नंदिनी जोरजोराने पसारेवाला पसारेवाला असा आवाज देत असतो. नंदिनी 1 मिनिट असं म्हणून आपल्या हातामधील घड्याळाचं बटन प्रेस करते. एवढ्यातच जीवाच्या घड्याळामध्ये आवाज येऊ लागतो. नंदिनी म्हणते, बघितलात, मी म्हटलं होतं ना तुम्ही दारापाशी आहेत म्हणून. नंदिनी म्हणते, मला खात्री होती. मी तुमचं सामान घेऊन आली आहे, कुठे ठेवू बरं? जीवा म्हणत असतो, ठेव तिथेच. नंदिनी म्हणते, पसारेवाला, मी तुमच्याशी बोलायला आले होते खरं, थेट मुद्द्यावर नाही आले. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलायत, नाराज आहात, म्हणून म्हटलं चला जीवा स्टाईलने थोडं मस्करीच्या मार्गाने जाऊयात. तुम्हीच म्हणता ना दुःखाला दूर लोटण्यासाठी हसणाऱ्या हातांची गरज असते, हो की नाही? आठवलं ना? हे ऐकून जीवा लगेच दार उघडायला जात असतो. एवढ्यातच जीवाला नंदिनी बरोबरचे काही क्षण आठवू लागतात. जीवा नंदिनीला, तुझ्या बाबांना सांग खरं काय ते, असं म्हणत असतो. परंतु नंदिनी, मला काहीही आठवत नाही असं म्हणते. ते सगळं जीवाला आठवतं आणि जीवाचे दार उघडायला गेलेले हात तेथेच थबकतात. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला आठवतंय ना? जीवा म्हणत असतो, नाही आठवत आहे मला काही. हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. रम्या इकडे देवाला नमस्कार करत असते. रम्या आणि वसू आत्याला खूप राग आलेला असतो. रम्या म्हणत असते, काव्या माझ्या पार्थला घेऊन चालली आहे ना, तिला तळतळाट लागेल माझा, वाटोळं वाटोळं होऊ दे तिचं. वसू आत्या नमस्कार करून म्हणत असते, रम्या म्हणते आहे ना, अगदी तसंच होऊ दे रे देवा. पार्थ काव्याला सोडायला जातोय हे बघून रम्या आणि वसू आत्याचा फार जळफळाट होत असतो. दुसरीकडे काव्या परीक्षेसाठी निघालेली असते. ती मानेने आणि विक्रमला नमस्कार करते. विक्रम म्हणत असतो, ए थांब थांब, एकटीच का? तो कुठे गेला? पार्थ कुठे आहे? काव्या म्हणते, माझी बॅग घेऊन गेले देशमुख पुढे. विक्रम म्हणतो, तुला एकटीलाच आशीर्वाद द्यायचा आहे, त्याला नको का आशीर्वाद द्यायला? मालिनी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, पार्थचा काय संबंध, तुम्ही तिला आशीर्वाद द्या बरं. विक्रम म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, मग आता मला सांग, मी आशीर्वाद कशासाठी देऊ? तुझ्या परीक्षेसाठी देऊ की पार्थ आणि तुझ्यामध्ये पुन्हा वाद व्हायला नको म्हणून देऊ? काव्या म्हणते, बाबा ते झाल्यातच जमा आहे. मालिनी म्हणते, अहो ती आता परीक्षेच्या टेन्शनमध्ये असणार आहे, तुम्ही त्यात विनोद करू नका. विक्रम काव्याला आशीर्वाद देतो, यशस्वी भव. मालिनी म्हणते, काव्या, आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असणार आहेत, हे तुला माहीतच आहे.
मानिनी म्हणते एक्झामला असे दोघं जण जात आहे तर येताना मस्त फिरत फिरत या लोणावळ्यावरून विकी आणा आमच्यासाठी. त्यानंतर काव्या नंदिनीला नमस्कार करते. नंदिनी म्हणते अगं मला का नमस्कार करतेस? माझे आशीर्वाद कायमच माझ्या लाडूबाईच्या पाठीशी आहेत. देवाच्या पाया पडलीस ना? काव्या म्हणते हो मग. थँक्यू म्हणाले बाप्पाला, इथवर साथ दिली आहेस, अशीच साथ देत राहा म्हणाले. पण आता पेपर तर माझा मलाच लिहायला लागणार ना ताई. तिथे बाप्पा नाही येणार आहे माझा हात पकडून माझा पेपर लिहायला. त्यानंतर मानिनी काव्याला दही साखर देते. नंदिनी मात्र जीवाच्या रूमकडे बघत असते. नंदिनीचा चेहरा पडलेला असतो. सगळेजण नंदिनीकडे बघत असतात. काव्या म्हणते मी बाय म्हणायला गेले होते, दार उघडलं नाही त्याने. आतूनच ऑल द बेस्ट म्हणाला. ताई काळजी करू नकोस असली. हे बघ मला माहिती आहे आज तिकडे पेपर माझा असला तरी इथे तुला एक परीक्षा द्यायची आहे. मालिनी म्हणते आणि या परीक्षेत सुद्धा नंदिनी पास होणार आहे. कारण ती पण काही कॉफी करून पास होणाऱ्यातली नाही आहे, हो की नाही ग? नंदिनी म्हणते तू सुखरूप जा, छान पेपर लिही आणि लवकर घरी ये. विक्रम म्हणतो आणि काही काळजी करू नको, तू तुझा पेपर सोडवून येईपर्यंत हा इथला निकाल सुद्धा लागलेला असेल. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या म्हणत असते तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघतेस ना या घरात. तुला 16 डिसेंबर आठवलं? दुसरीकडे पार्थ गाडी घेऊन काव्याच्या समोर येतो. काव्या म्हणते देशमुख तुम्ही तुम्ही मला सेंटरला सोडायला यावं एवढी माफक अपेक्षा होती माझी. तुम्ही तर फारच मनावर घेतलंय. दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला, म्हणून तुझी ही सगळी चिडचिड होते. रम्या म्हणते तू का बोलतोयस मध्ये? मी तुला काही बोलली आहे का? जीवा म्हणतो पण नंदिनीला बोलली आहेस ना? मग हे ऐकून रम्या गप्प बसते.